ओके. सो आज आपण काय काय बघितलं बघा. सगळ्यांना आज आपण काय काय बघितलं बघायचं आहे. तो आज आपण काय केलं, मार्केटची सुरुवात केली. ओके. ह्याच्यामध्ये आपण काय काय केलं, तर आपण पहिल्यांदा सेन्सेक्स बघितला. त्याच्या आधी आपण काय बघितलं, मार्केटमध्ये कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट आहे ते बघितलं. ओके. त्यानंतर काय काय आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात हे सगळं आपण बघितलं. त्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची साईड बघितली. आजचा सेन्सेक्स बघितला. सेन्सेक्स मधल्या कंपन्या बघितल्या. त्यातल्या प्लस मधल्या कुठल्या आहेत, मायनस मध्ये कुठल्या आहेत, हे सगळं बघितलं. हे झाल्यानंतर आपण लाईव्ह कमोडिटी मार्केट बघितलं. त्यामध्ये गोल्ड बघितला, त्यामध्ये सिल्वर बघितला, त्यामध्ये त्याची रॅली बघितली, त्याला लागणारं प्रॉफिट मार्जिन मनी किती लागते हे बघितलं. स्टॉक वर जात असताना आपल्याला ट्रेड करता येतं, स्टॉक खाली येत असताना आपल्याला ट्रेड करता येतं. ह्या सगळ्या आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. लक्षात येते का? सो आज आपण काय केलंय, प्रॉपर स्टॉक मार्केटचं इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? हे सर्वांच्या लक्षात आलं का? सुरुवात केली आपण. आज आपण काय केले, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून मला काय काय गोष्टी लागतात याची आपण सुरुवात केलेली आहे. ओके. आता हेच आपण पुढे कंटिन्यू करा. इट्स अ पार्ट ऑफ आपल्या ट्रेनिंगचा पार्टच आहे हा. डायरेक्ट आपण ट्रेड कसं घेणार, पहिल्यांदा आपल्याला फंडामेंटल तर फाउंडेशन तर माहित पाहिजे. सो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, आपण ज्या काही गोष्टी बघितल्या त्या फाउंडेशन आहेत. हे सर्वांना कळालं का? नवीन लोकांना आय होप कळालं असेल. सो तुमचा तर टास्क आहे, तुम्ही उद्यापर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची साईड बघा, सेन्सेक्स बघा काय दिसतोय तो, सेन्सेक्स मधल्या कंपन्या बघा, सेन्सेक्स मधल्या कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत. तुम्हाला त्याची माहिती नसेल तर उद्या लिहून घ्या. आपण त्या कंपन्या काय करतात हे मी तुम्हाला उद्या सांगेन. सो जरासं होमवर्क मी देतोय दररोज, तुम्ही तो थोडासा प्लीज सिन्सिअरली बघा. कारण की जर तुम्ही होमवर्क केला तर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये व्यवस्थित काम करता येईल. बऱ्याच वेळेला मी होमवर्क देते, लोक लाईटली कॅज्युअली घेतात. तसं नाही करू. तुम्हाला मार्केटमध्ये यायचं असेल, चांगलं पैसे कमवायचे असेल, तुम्हाला थोडंफार सिन्सिअरली काम करावं लागेल. सो आजचा तुमचा टास्क काय आहे की तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची साईट बघा, त्यामध्ये थोडंसं एक्सप्लोर करा, सेन्सेक्स व्यू बघा, सेन्सेक्स मधल्या कंपन्या बघा. तुम्हाला एखादी कंपनी माहित नसेल, नाव लिहून घ्या, उद्या विचारा, मी ती कंपनी काय करते तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे, अंडरस्टूड. आपला हाच असा दररोज ह्या सेम टाइमला 8ला सुरू होईल. ज्यांना ज्यांना जरा कॅमेरे सुरू करता येईल प्लीज कॅमेरे सुरू करा. मला थोडंसं बघायचं आहे त्यांना कोण कोण जॉईन झालंय. इफ यू डोंट माइंड, ज्यांना पॉसिबल असेल ते फक्त कॅमेरे सुरू करा. मला फक्त बघायचं आहे की कोण कोण स्टॉक मार्केटमध्ये जॉईन झाले आपल्या सेशनमध्ये. सर. हॅलो. हॅलो सुनीता मॅडम, हॅलो सुधीर सर, अवंतिका मॅम, हाँ नमस्कार हॅलो सर. अशोक सर, हॅलो हाँ नमस्कार. सचिन शिंदे सर, हॅलो. नाइस टू मीट यू ऑल. प्रशांत, हॅलो. पूर्ण महाराष्ट्रातनं सगळीकडे जॉईन झाले तो, खूप बरं वाटते.
सगळ्या कानाकोपऱ्यातनं लोक जॉईन झाले. सुधीर सर हॅलो. हॅलो. होमवर्क खास ना BSc ची साईट बघायची आहे तुमच्या मोबाईलवर की प्रॉपर ओपन होते काय बघायची आहे. त्यातल्या सेन्सेक्स व्ह्यू मधल्या तुम्ही साईट सेन्सेक्स व्ह्यू मधल्या कंपन्या बघा. त्यातली एखादी कंपनी तुम्हाला माहित नसेल तर नाव लिहून घ्या. उद्या मी तुम्हाला सांगेन त्या कंपनी बद्दलची माहिती. तर सेन्सेक्स व्ह्यू कशात असते त्याच्यावरच असते का? येस निखिल हाय. हॅलो सर. हॅलो. ओके, कुणाला काही शंका आहे अजून? हॅलो हॅलो. सर. एक मिनिट. हा कोण बोलतोय? हॅलो. हा हा बोला सर, द्रुपदकर बोलतोय. बोला ना. द्रुपदकर बोलतोय. बोला सेन्सेक्स बोला. व्ह्यू ते बीएससी इंडिया मध्येच असते काय? BSc इंडियाच्या साईटला गेले की थोडंसं तुम्हाला स्क्रोल करावं लागेल. हा हा. थँक्यू सर. सेन्सेक्स ओके व्ह्यू ओके. नावाच्या बटनला टॅप करायचं. हो हो, चालते चालते. ते आणि पुन्हा त्याचं काय वेगळं आहे का बघितलं लगेच मी नाही मगाशी. हा ठीक आहे. थँक्यू. डेस्कटॉपला थोडं वेगळं दिसणार, मोबाईलला थोडं वेगळं दिसणार. हा ठीक आहे ठीक आहे. ओके सर. हॅलो सर. शेखर सर हॅलो, गुड इव्हनिंग. हा बोला. हॅलो सर, ते सनसेक्स मधल्या कंपन्या रोज बदलतात का? प्लस मायनसच्या चेंज होत राहतात का? कंपन्या चेंज नाही होत. हा चांगली शंका आहे. कंपन्या चेंज होत नाहीत. वर्षातून 1 किंवा 2 वेळा रिशफल होतात. 1-2 कंपन्या नवीन ऍड होतात, जुन्या कंपन्या जातात. हे दररोज होत नाही. कंपन्या दररोज त्या दिसणार, फक्त त्यांची प्राइस वर खाली होणार. हो. ज्या आणि कंपन्यांचे ते प्राइस वाढले ते ग्रीन मध्ये दिसणार, ज्या कंपन्यांचे पडले ते रेड मध्ये दिसणार. एवढंच होणार. हो का? मग त्याच सेन्सेक्स मध्ये कंपनीमध्ये प्रॉफिट मध्ये कधी, लॉस मध्ये कधी, ते प्लस ते मायनस आपण होऊन कसं शिकायचं ना, होतं? ते आपण सुरू करायचं आहे शिकायला. ओके. आज फक्त आपण इंट्रोडक्शन घेतलं. ते आपण शिकायचं आहे. प्रॉफिट मध्ये आहे की नाही कशी बघणार, लॉस मध्ये गेले की कसं बघणार, हे आपल्या ट्रेनिंगचा पार्ट आहे. ते आपण बघूया ना उद्या परवा. हॅलो. हा बोला. हा सर, एक क्वेश्चन होता. आपण बोला. AI चा यूज ट्रेडिंग साठी करू शकतो का? एआयचा यूज असं डायरेक्टली तुम्ही म्हणाल की मी ट्रेडिंगसाठी करतो, असं डायरेक्ट नाही करता येणार. कारण की एआयचा उपयोग तुम्ही अनालिसिससाठी करू शकताय. पण एआय तुमच्या बिहाफ ऑफ ट्रेड नाही घेणार कधी. ओके. अनालिसिससाठी करा ना तुम्ही. इन फ्युचर तसं होऊ शकतं का? इन फ्युचर मे बी होऊ शकतं, बट लक्षात घ्या एआय प्रेडिक्ट नाही करू शकत. पुढं काय होणार हे एआय प्रेडिक्ट करू शकत नाही. तो Yes. अनालिसिस करू शकतो आजचा डाटा. उद्या काय होणार आहे कोण सांगणार? आता जसं आपण इंडिगोचं घेतलं, जर एआयनं सांगितलं इंडिगोचा स्टॉक घ्या, त्यानं तुम्ही घेतला, पण उद्या परत ट्रम्पनं युद्ध सुरू केलं तर? या नाही, माझा क्वेश्चन होता की जसं आपण ऑटोमेशन करतो AI यूज करून, तसं ट्रेडिंग मध्ये करू शकतो का? आय मीन बिहाफ करू ऑफ. शकतोय ना. मी काय म्हणतोय, आपण सगळे करू शकतोय, पण तुम्हाला त्याची गॅरंटी देणार नाही की एआय म्हटल्यावर तुम्ही कायम प्रॉफिटमध्ये असणार, याची गॅरंटी नाही. मग आता अल्गो ट्रेड आहेतच ना. अल्गो ट्रेड काय आहे? अल्गो आहे. अल्गो ट्रेडिंग सॉफ्टवेअर आहे. तुम्ही काहीच करायचं नाही, तो बॅकएंडला बायसेल करत राहतोय. कोण प्रॉफिटमध्ये आहे? नो बडी. सो Yes, thank आपण अनालिसिससाठी खूप स्ट्रॉंग वापरू शकतोय, पण डिसिजन हे आपल्याला घ्यावं लागेल. एआय नाही डिसिजन घेणार. एआय एआय अनालिसिस करून देईल, डिसिजन आपणच घ्यायचं आहे. येस. अनालिसिस खूप चांगलं करून देतोय, त्यात काय वादच नाही. अजून काय शंका आहे? ठीक आहे. ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. सगळ्यांना भूक लागलेली असेल. आय होप सगळ्यांना आवडला असेल सेशन. ग्रुपमध्ये टाका तुम्हाला कसं वाटलं सेशन. आणि उद्या संध्याकाळी आपण शार्प 8 वाजता भेटायचं आहे. ह्याच्या पुढचा पार्ट आपण काय करायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे. तुम्हाला कसं वाटलं सेशन ग्रुपवर जर असं आपल्या टाईप करा, टाका. बाकीचे पण जे मिस झाले ते जॉईन होतील उद्या ऍटलिस्ट. आय होप सगळ्यांना आवडला असेल सेशन आजचा. चलो.
आपण उद्या सेम 8 वाजता भेटायचं आहे. मी ग्रुपवर लिंक शेअर करेन उद्या 8 वाजता, 7:45 दरम्यान शेअर करेन. ठीक आहे. ओके चलो, नाईस मीटिंग यू ऑल. सगळेजण काळजी घ्या. ओके चलो, उद्या भेटू. गुड नाईट, टेक केअर एव्हरीवन.